कावेरी, गो कावेरी, एवढ्यांदा चुकलोस? भ्यालस काय? सकाळपासून काय खाल्लास नाही ना म्हणून चाय घेऊन येलोय. घे चाय, घे घे. अम्मा, अगो गप गप गप, असं काय गप गप. या बघ, या बघ. अम्मा गळ्यात दाबला मी नाही. माका काही एक झालेला नाही. हा बघ, तुझ्या समोर उभी असाय ना मी, असाय ना उभी, मग ये. बस बस, हाय सर, बस बस बस. हा, माका एक सांग, तुका कसलो त्रास होता काय? म्हणजे कसलो भास? काय विचित्र वाटतं काय? मला झालंय काय? नाही गो बाय, काय नाही झालेला. भिया नको. जवसर मी सांगणार नाही ना तवसर तुका या घरात सोन कोणी एक बाहेर काढतला नाही. तुका बघलंय ना मी घरात येताना, लक्ष्मीच्या पावलांनी लस. माझो अंदाज खोटो ठरतलो नाही. कोणाचा जीव घेणाऱ्यातला नाही असस तू, पण कोण तरी असा जा ह्या घडवता. बरा, तू आधी चाय घे, थंड होईल. घे गो बाय. आता आता माझा ना ऐकलास ना तर रागवतलंय मी. घे चाय, घे घे घे. आणि ह्या बघ, असा एकटा खोलीत बसून राहा नको. माझ्या बरोबर रांधू की. तांदूक रांधूक जेवण करू की करू. हा, आधी चाय घे बघू. कोण असा? सरिता असे. सरिता खाता ना उठव घेता माका. ये भक्तानी दिला न्या वाटता. छाया, माझ्या खाण्यात न विचारता हात लावशीत ना तर पोटात दुखताला तुझ्या. माझ्या पोटात दुखात की नाही माका माहिती नाही, पण तुम्ही आज जेवणार असास ना. तुमच्या पोटात दुखल्याशिवाय राहूचा नाही काय? म्हणजे काय म्हणू जा तुका? आता सासू सुनांचा बोलणं ऐकून इलं. अहो तुमका सांगतो, कायव झाला तरी एकत्र येतात. आता एकत्र जेवण राहणार असत सासू सुना. म्हातारीनं आधार दिला ना ना, आता डोक्यावर बसवता. कायरीची पापा किती, आणि छायम्मा, पवित्र छायम्मा काय त्याच्या हातचा जेवणार शी. विचार करू का आता येळ ना या. छायम्मा, रघु महाराजांका सांगा, त्यांका जागा करा. बघा काय होता काय आता. यो फोन घेवा. त्यास काय फोन लावा त्यांका, विचारा त्यांका. ऐता देवा. हा नाही नाही, खा नाही नाही. जय छायम्मा, जय छायम्मा. छायाम्मा, छायाम्मा, काय करतास? आता दर्शनाकच बाहेर जाय होतंय. लोका कळामली त्यांका कळमान देत. मी काय सांगतोय त्या आधी ऐका. अहो त्या कावेरीन माझ्या औशीचो, तुमच्या साशेचो गळो दाबल्यान. काय सांगतो? मग काय तर नशीब म्हणून वाचली ती. आता तरी म्हातारीचे डोळे उघडले की ना. तिचे कसले डोळे उघडतात? तिका आम्ही किती समजावला, पण ती काय ऐकाकच तयार नाही. तिचा म्हणणं कावेरीच्या अंगात बाहेरचा काहीतरी असा, आणि त्या कावेरी तिच्या कुळचटपणाचा फायदा घेता. मी काय करू? ता पण मीच सांगू कया. ऐका, असा काहीतरी करा की त्या कावेरीचा प्रकरण कायमचा निपटाक वया. समजला?
नाही तर उद्या जाऊन त्या कावेरी आपल्या डोक्यावर मिरिये वाटूक कमी करूचा नाही, येळीच उपाय करू होयो, कळला ना? अगो मी असे ना, मग किती घाबरत हो बघता. असा कामात रवला ना की सगळा इसरूक होता. पण हे सगळं का घडतंय ह्याचा पण विचार करायला हवा ना. अगो गावात खय खाय हा तर तुमका पोरांका माहित नाही. बाहेर गेलेला असताना ना कशावर तरी पाय पडला असात, नाहीतर फेऱ्यात सापडला असात. म्हणान काल असा वाग होता. आता बघ स्वतःचा काम कसा अगदी बरोबर करता. काल कावेरी नाही होता, दुसराच कोणतरी होता. आता ना आपण फक्त याकच करू खोया, डोळ्यात तेल घालून कावेरीवर लक्ष ठेवू खोया. म्हणजे जो कोण असा ना, जा काय ते का त्रास होता ना, तो ते का पण होता कामा नये. आणि एकदा काय अभिरामाच्या मनातलो संशय धुवून निघालो ना की सगळा कसा व्यवस्थित होईल. आजी हो, पण या संशयाला खत पाणी घालणारी आपल्या घरातलीच लोक आहेत ग. त्यांचं काय करायचं? ताव खरा. काय हो असे काय बसलास? जेवण घ्यावा. तोंडात चवच नाही हा. गुळियो खातास ना, त्यामुळे तोंडाची चव गेली असं. खावा तुम्ही. सरिता मी काय म्हणतोय, हायसर एक बाटली होती. हा आता माका कळला कशी तुमच्या तोंडाची चव गेली ती. अहो जीवा काय लाज असा तुमच्या. आत्ता इस्पितळात नाही इलास ना, ता काय नाही हा? काय मिळणार नाही तुमका. दादा अभिराम भाऊजी बरा झाला इलास त्या. भाव बघा काय मागता आता. काय काय नाही रे, तिचं काय ऐकतोस? सांगा ना भावाची आता. तर तू काय म्हणतोस? काही नाही, विचारायला आलो मी. बरं वाटतंय ना आता? का बरं वाटतं आता? बाटली मागूक लागले ना म्हणजे बराच वाटत असतं आता हे का. दादा डॉक्टरांनी काय सांगितलंय, यावेळेस थोडक्यात निभावलं, गोळ्या औषधांनी बरं होईल. काही दिवस दारू नको पिऊ प्लीज. कायमची सोडूक सांगा. अभिराम भाऊजी तुम्ही आता पैसे दिलास म्हणून बरा झाला, परत काय झाला आणि तुम्ही खय बाहेर गेलास तर मी बापड्यान खय शोधायचा हो काय. वहिनी वाटेल ते बोलू नको, काही होणार नाही दादाला, आणि तो करेल. तुम्ही सांगितलास आणि त्यांनी ऐकलं नाही. बरं ता जाऊन दे. चला जेवक बसा. नाही नाही वहिनी, आईनं केलंय. होय काय? अभिरामा जेवण झाला, जेवू के रे बाबा. जा जेवून घेतो. घे जेव. हा चौकात जेव. अरे ह्या काय असा नाही करायचा, एका हाताने जेवायचा. ताटात असं पसारू करायचो नाही. जेव जेव. हा तुका तुका डाळ भात आवडता ना? अभिरामा असा भरला ताट ओलांडून जायचा नाही. चल जेव, बस बस जेव. ते तुका पण वाढतंय. हा जेवा. अभिदा कसं झालंय जेवण? आज 2 घास जरा जास्तच खाशील तू. काकीने केलंय ना सगळा स्वयंपाक. अभिरामा, अरे अभिरामा असा भरला ताटावर
या काय अभिराम भाऊजी रागान कित्या गेले? भाय माझे जेवणाच्या ताटावर ना उठले की काय? आतापर्यंत कधी जेवणाच्या ताटावर राग नव्हतो काढला नी. काय गो पूर्वा, काय झाला? नाही, काही नाही झालं आई. गो काय नाही काय माका काय कळत नाही? खुळा असाय काय मी? जवान कोणी केला ना आजचा? कोणी केला? कायरीन केला नसा ना? किती असा करत? कसो घास उतरत अभिराम भाऊजींच्या घशाखाली? एवढा सगळा करून ठेवलं साधी आणि आता नाटका कित्या करत? हा काय गो? आई, अगं सगळे झालेले गैरसमज आम्ही मिटवायला बघतोय आणि तू? मी गैरसमज वाढवतोय? अगो जा काय असा ना तर समोर असा. हेचो घो जेवलो नाही ना तर हे का फरक पडूचो नाही, पण माझो दीर उपाशी रवलो ना तर माका फरक पडता. आता काय पाण्यानंच पोट भरणार असास? भूक लागली असत ना तुमका? नाही, मी जेवलो की. काय जेवलास? कायरीन केलेला जेवण? अभिराम भाऊजी माका माहिती हा तुमका नाही जाऊच आता जेवण. कसो उतरत घास त्या कावेरीच्या हातचो. प्रत्येक घासा वांगडा तिने काय काय केला ना आता सगळं आठवत असत. जाऊ दे, तुम्ही जेवण घेवा बघे आधी. चला जेवण घेवा. वहिनी कशाला त्रास करून घेतेस? त्रास? अभिराम भाऊजी एवढूशे नकावडे होतास ना तेव्हा सारखा म्हणायचास वहिनी अमुक करून दे, वहिनी तमुक करून दे. आपण हट्टा ना आणि हक्कान, तेव्हा त्या वहिनी त्रास नाही झालो. आता त्रास होणार आहे काय हो? आणि आता पण ना तुम्ही काय सांगशाल ना तर आवडी आवडीचा सगळा करून घालीन तुमका. तुम्ही माका परका मानत असलास ना तरी मी तुमका कधी परका करणार नाही. अगं नाही ना वहिनी, मला तसं नव्हतं म्हणायचं. तू एक काम कर, टेबलावर ठेवून दे, मी नंतर जेवतो. ता काय नाही. हा, माझ्या समोर ऐसर बसून खावा, नंतर तुम्ही तसाच बाजूक ठेवशाल. अगं नाही वहिनी, मी जेवतो, खरंच जेवतो मी. बरं, वहिनीची शपथ असा. वहिनी जेवतो मी, ठेवून दे. बरं, आणि काय लागला तर माका सांगा की वहिनी असा तुमच्यासाठी. गप गो बाय गप. अगो पुरुषांची जातच अशी, एकदा त्यांच्या डोक्यात राग गेलो ना की लवकर उतरणार नाही. होय, हा शांत होईल तो. अभि नाही, उपाशी. काकी, अगं तो शांत झाला की मी जाते आणि खायला सांगते त्याला. तो नाही खाणार. काय उपाशी रवणत नाही असत ते. मी असताना उपाशी राहू देईन ते का? आणि या घरात दुसरी पण चूल असा आणि त्यांची स्वतःची माणसं असत घरात. हातात ताट समोर घेऊन गेलोय, माका म्हणाले सरिता वहिनी तूच खरी असस, तुकाच माझी काळजी असा. बाकी सगळी जर डाव साधूक बघत असतील तर काळजी आपल्याकच करूक होईना. माका तर वाटतं या जेवणातच काहीतरी मिसळलेला असतला. उगाच ना अभिराम भाऊजीस ना उठून गेले. हो, असा कसा बोलतोस तू? तिच्या वांगडा आम्ही होतो, ती असा कसा करीत? मी खाते सगळं. नको नको खाऊ नको. एवढं साळसूतपणाचा आव्हानाची काय गरज नाही. रघुनाथ महाराज रघुनाथ की महाराज जय. होती का? रघुनाथ महाराज की जय.
ये होय बस. बरा झाला हा तुम्ही इलाज ते. रघुनाथ महाराज कधी वेळ चुकवण्यात नाही. नियतीच्या आधी पण त्यांना कळता काही काय होताला आता. इलाज होय, खय असा तुझी आस, खय असा तुझी सासू. हिंदू वहिनी, हे हिंदू वहिनी. हा काय हो, काय झाला? तुम्ही ऐसर कसे? नाही म्हणजे तुमका कोणी बोलवल्यान? वहिनी, माका बोलवची गरज नाही. ह्या घरातलं अन्न खाल्लंय मी. ह्या घरात जर संकट येऊचा असला तर ता माका आधी कळता. माका साक्षात्कार होता. कसलो साक्षात्कार झालो? तू माझ्या समोर जिती असस ह्याच माझ्यासाठी पुरेसा असा. तुझ्या जीवावर कोण उठलेला असा? रातभर डोळ्यासमोर ये होता. तुझ्या मानगुटीवर कोणतरी बसा होता. तुझं जीव घेऊ बघता ह्या माझ्या समोर होता तसा माका दिसला. हे सगळं तुम्हाला आश्रमात बसून दिसलं ना? त्यांनी काय सांगल्यानी कळलं नाही तुका? साक्षात्कार झालो त्यांका, साक्षात्कार. साक्षात्कार? मग हा साक्षात्कार घडवणारी आपल्या घरातली बरीच माणसं आहेत आत्या. म्हणजे तुका काय म्हणू तसा? आम्ही सांगितला? सरग्या बघलस ना तुझ्या चेडवाचा डोक्या कसा चालतात हा? पूर्वा तोंडात येता बोला नको हा. महाराज तुम्ही ना त्याच्याकडे लक्ष देऊ नको. तुम्ही बोला बोला बोला. वहिनी, तुझ्यावर संकट इला आणि मी हातार हात घेऊन बसलोय. तो वर बसलेलो अण्णा माका माफ करूचो नाही. वर गेल्यावर त्याका काय तोंड दाखव? ह्या वाड्याक अजून तुझी गरज असा, ह्या चेडवांका तुझी गरज असा. पण काय करणार? तुझ्या घरातलाच तुझ्या जीवावर उठला. पण तू घाबरा नको. हो रघु भाऊजी तुझ्या पाठीशी उभो असा. मी असो काय बंदोबस्त करीन ह्या वाड्यातला अनिष्ट निघाल जाय. खय असा तुझी सोन. का की त्या वया? तुझ्या सुने वंगडा संकट घरात इला. ते का घरात ठेव नको. आज तुझ्या जीवावर उठला. जेचो हात धरून इला त्याच्या जीवावर उठात. तुझ्या झिलाच्या जीवाक धोको असा. वहिनी, विषाची परीक्षा घेऊ नको. बस कर आहे. पूर्वा थांबाई. अहो आम्ही तुम्हाला रघु काका म्हणतो. या सगळ्या परिस्थितीत तुम्ही आम्हाला आधार दिला पाहिजे. तर तुम्ही काय करताय? तुम्ही कावेरी काकीला घराबाहेर काढायला सांगताय. अभिदा आणि कावेरी काकीचा संसार मोडायला सांगताय. काका मोडणं खूप सोपं आहे. म्हणजे मोडणारं असतं ना ते टिकवता आलं पाहिजे. निदान तसे प्रयत्न तरी करायला हवेत ना. पण नाही, तुमच्यासारख्या माणसांना नाही जमणार आहे. पूर्वा तोंड बंद कर. अगं घो असा तो माझा. त्याच्यापेक्षा महत्वाचा महाराज असत ते रघुनाथ महाराज. पूर्वा अगो माफी माग त्यांची. नाही मागणार मी माफी. पूर्वा माफी माग म्हणताय ना? नाही मागणार मी माफी. त्यांच्याकडे शक्ती आहे ना, मग करू देत ना माझं वाईट. आणि आता असंही अजून काय वाईट व्हायचं राहिलंय माझं. काका काय वाईट करायचं असेल ना माझा तर करा, पण मी माफी मागणार नाही. पूर्वा सरिताविनी थांबा. पूर्वा मोठे आहेत ते. काकी अगं पण ते तुझ्याबद्दल. हा ऐकलं मी. माफी माग. ते मोठे. नाही. काका पूर्वा बिहाफ पूर्वाकडून माफी मागते मी. माझ्यावर डाऊट असेल, माझ्यावर संशय असेल, माझ्यामुळे त्रास होत असेल, माझ्यात वाईट
माझ्यात वाईट शक्ती असेल तर प्रूव्ह करा, सिद्ध करा. मला दाखवा शक्ती आहे. सिद्ध करणार ना?